माझ्या पक्षाने आता इथून पुढे कुणावर आघाडी करावी हा पक्ष नेतृत्वाचा विषय. माझ्या पक्षाने मला तिकीट द्यावं का इतर कोणाला तिकीट द्यावं हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय. या ठिकाणी मला या ठिकाणी कुठल्या मोहिमेवर पाठवावं हा पक्ष नेतृत्वाचा निर्णय आणि तो निर्णय मला अंतिम मान्य राहील. कारण की माझा पहिला दुसरा दिवस आहे आज. मी पहिल्या दुसऱ्या दिवशी सांगू शकत नाही की असं करा आणि तसं करा. पुढे सुद्धा मी असं सांगणार नाही. मी फार भरत विनंती करेल, पण हे कधी जस्ट मला सुद्धा काँग्रेसमध्ये काही वर्ष होतील. त्यामुळे मला असं वाटतं की जसं त्या पक्षामध्ये ज्येष्ठत्व होतं माझ्याकडे 26.5 वर्षाचं, त्याच्यामुळे त्या काही अनुषंगाने अधिकार प्राप्ती होती, तसं इथं नाहीये. त्याच्यामुळं आता आघाडीचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे. जो निर्णय असेल तो मला बांधील राहील. माझ्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काय उगाच बालिशपणाने ज्या काही बातम्या लागतात, त्याच्यामुळे त्याच्या संदर्भात मला काही टीका टिप्पणी करायची नाही. जे होईल ते जाईल. शेवटी एकदा राज्याला आणि देशाला दिसू तरी द्या की प्रशांत जगतापला काही मिळालं नाही तरी प्रशांत जगताप थांबला. त्यामुळे उद्या फक्त प्रशांत जगताप शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्याच गप्पा मारत होता किंवा या ठिकाणी गांधी आणि नेहरूंच्याच नाही का त्या ठिकाणी गप्पा मारत होता. अशा प्रकारचे म्हणजे त्या गांधी नेहरूंच्या विचारधारेच्या गप्पा मारत होता. अशा प्रकारचं मला स्वतःला इमेज करून घ्यायचं नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, माझ्या अंगावर कितीतरी गोळ्या झाडल्या गेल्या तरी माझ्याकडून फुलांच्या पाकळ्यांचाच वर्षाव होईल. माझी नीतिमत्ता, माझं नीतिधैर्य, माझी विचारशक्ती आणि या ठिकाणी माझी एकूण इच्छाशक्ती, माझं एकूणच ध्येय हे घाण ठेवणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो.